मोठ्या उत्साहात साजरा करत होता। हा दिवस आपल्याला देशप्रेम आणि जबाबदारीची शिकवण देतो। आज आमच्या खेड्यातील लहान मुलांनी हा दिवस खूप छान पद्धतीने साजरा केला। सकाळी लवकर उठून मुलींनी रांगोळ्या काढल्या, तिरंगा, अशोकचक्र, भारत माता अशा सुंदर रांगोळ्यांनी संपूर्ण गाव रंगून गेले। त्यानंतर सगळी मुलं प्रभात फेरी काढली, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत संपूर्ण गावात देशभक्तीचं वातावरण तयार केलं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात उत्साह भरून आला। त्यानंतर नेहमीप्रमाणे लहान मुलांना आणि गावातील लोकांना खाऊ वाटप केलं। यामागे एकच भावना होती, प्रेम, आपुलकी आणि एकमेकांना मदत करण्याची। मित्रांनो, आपण खेड्यात राहतो म्हणून आपण मागे नाही, आपण मेहनती आहेत, संस्कारशील आहेत आणि देशासाठी काहीतरी करण्याची आपल्यात उमेद आहे। आपण अभ्यासात पुढे जाऊन व्यसनांपासून दूर राहू, स्वच्छता ठेवू आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करू, हीच खरी आपली देश सेवा आणि देशभक्ती आहे। शेवटी एवढंच म्हणेल की माझा भारत महान आहे। ह्या सगळ्यांचा उत्साह बघून मलाही माझ्या लहानपणीची 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टची आठवण झाली। सकाळी 4 वाजता उठायचं, आंघोळीची घाई, लवकर आवरायचं, गजरा लावायचा, छान ड्रेस, गळ्यात काही तर केसांमध्ये गुलाबाचं फूल कंपल्सरी। ह्या मुलीही तशाच सजून सवरून येऊन त्यांनीही मला माझ्या लहानपणीची आठवण करून दिली आणि त्यांनाही माझ्या लहानपणी आम्ही कसं झेंडावंदन करायचो हे सांगितले। आम्ही प्रत्येक वर्गापुढे पताके लावायचो, आपल्या आपल्या वर्गापुरतं साडून घ्यायचं आणि विटाने एक छोटीशी आपल्या जिथे सारवले त्याला कंपाऊंड वॉल करून तिथे रांगोळी लावायची, आपल्या वर्गात पताके लावायचे आमच्या स्वतःच्या। असं छान आठवणी मी सगळ्यांसोबत शेअर केल्याने मला आनंद